आजची तरुणाई भरकटत चाललेली आहे। आजच्या तरुणाईला आपल्या सभोवतालचे भान नाही किंवा आजची तरुणाई नास्तिकतेकडे वळते आहे, व्यसनाधीन होत चालली असे सगळे आरोप एका बाजूला होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यामध्ये राहणारा घनोटी 1 या गावात राहणाऱ्या 23 वर्षाच्या तरुणाने आपल्या सायकलने चारधाम यात्रा करून आजच्या तरुणाईच्या समोर एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे। मयूर देऊरमल्ले याने यापूर्वी जानेवारी महिन्यात अयोध्या आणि आता 12 ज्योतिर्लिंगासह चारधाम यात्रा करून 5 महिन्यांमध्ये एक वेगळाच विक्रम स्थापित केलेला आहे। आज तो चंद्रपूर येथे स्वगृही परतला। स्थानिक बरोरा नाका चौकामध्ये चंद्रपूरकर मित्र परिवाराने त्याचे स्वागत केले। यावेळी बोलताना मयूर देऊरमल्ले यांनी या 5 महिन्यांमध्ये आलेल्या वेगवेगळे अनुभव कथन केले। भगवंताची साथ होती, त्यामुळे 5 महिन्याचा हा प्रवास अतिशय छान झाला। खूप चांगले अनुभव या प्रवासादरम्यान मला मिळाले। वेगवेगळ्या ठिकाणी मी राहिलो, कधी पेट्रोल पंपावर झोपावे लागले तर कधी कुठल्या शेडच्या खाली झोपावे लागलं, असं सांगत 5 महिन्यात केलेल्या चारधाम यात्रेच्या प्रवासाची संपूर्ण माहिती मयूर देऊरमल्ले याने लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून दिली। प्रचंड जिद्द, कामातील सातत्य आणि चारधाम यात्रेचं पाहिलेलं स्वप्न हे आज प्रत्यक्षात पूर्ण झाल्याने मयूरच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी दिसत होता। हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय असे नारे देत उपस्थितांनी मयूरचे जल्लोषात स्वागत केले। हर हर महादेव मित्रांनो, मी मयूर सायकलवाला चंद्रपूर महाराष्ट्रावरून 12 ज्योतिर्लिंग चारधामची सायकल यात्रा सुरू केली होती आणि ती यात्रा संपन्न करून केदारनाथ बद्रीनाथचं दर्शन करून मी शेवटी चंद्रपूरला वापस आलो आहे। ही यात्रा माझी तशी 12 ज्योतिर्लिंग चारधामची यात्रा 2 मार्चला सुरू केली आणि जवळपास 5 महिन्याहून 6वा महिना सुरू आहे। यापूर्वी मी अयोध्येची यात्रा संपन्न करून परत आलो होतो, तर पूर्ण प्रवास हा 7 महिन्याचा झालेला आहे माझा आणि ही यात्रा खूपच प्रेरणादायी आणि भगवंताचा आशीर्वाद लाभवणारी होती। तर क्षणोक्षणी भगवंताचा साथ होता, त्याच्यामुळेच ही यात्रा संपन्न होऊ शकली। त्याच्यामुळे भगवंताचा खूप खूप आशीर्वाद, त्याच्यामुळे छान वाटला। आणि सोबतच वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो, पेट्रोल पंपावर रात्री काढल्या, कुठे दुकानाच्या शटरमध्ये राहिलो, वेगवेगळ्या ठिकाणी रात्री करत असा प्रवास केला। लोकांची मदत मिळाली, कुणी वेगवेगळ्या प्रकारे, कुणी जेवण, कुणी राहण्यासाठी जागा, कुठं ना कुठं हे देत होतं। तर छान वाटलं सर्वांशी भेटून, कडू गोड सगळे अनुभव मिळाले। सर्वांचा स्वीकार करत ही यात्रा केली। भगवंताचा खूप खूप धन्यवाद आणि आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद एवढं मान दिल्याबद्दल।